एक मोठी बातमी पाहणार आहोत। चाकणची ही बातमी आहे। चाकणमध्ये टायरची दुकानं जळालेली आहेत। टायरच्या दुकानाला ही आग लागलेली आहे, तर शेजारची हॉटेल्स आणि लहान मोठी दुकानं सुद्धा यामुळे जळालेली आहेत आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत। या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। शिक्रापूर चाकण रस्त्यावरील टायरच्या एका दुकानाला अचानक आग लागली होती। मात्र या आगीबरोबरच या आगीच्या ज्वाळा या इतर दुकानांमध्ये सुद्धा पसरल्या। इतर दुकानं जी या टायरच्या दुकानाच्या बाजूला होती त्या दुकानांना सुद्धा या आगीच्या झळा पोहोचलेल्या आहेत। या दुकानांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। तसंच शेजारी असलेली हॉटेल्स आणि लहान सहान दुकानं सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत। या आगीत कोणतीही जीवितहानी सुदैवानं झाली नाहीये। मोठ्या प्रमाणावर या आगीत आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि या परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। आपण पाहतोय अतिशय भीषण अशी ही आग, आगीचे लोट हे हवेत दिसतात। टायरच्या दुकानाला ही आग लागली होती, मात्र हळूहळू ही आग ही आजूबाजूच्या असलेल्या हॉटेल आणि काही लहान सहान दुकानांमध्ये सुद्धा पसरली आणि हळूहळू ही आग पसरत गेलेली आहे। सुदैवानं जीवितहानी मात्र यात झाली नाहीये। आपण पाहतोय चाकणमध्ये ही आग लागलेली आहे। चाकणमध्ये टायरच्या दुकानाला ही आग लागलेली आहे, तर काही ज्वलनशील पदार्थ या दुकानांमध्ये होते आणि आग लागल्यामुळे या ज्वलनशील पदार्थांनी सुद्धा पेट घेतलेला आहे। सुदैवानं या दुकानांमध्ये कोणी उपस्थित नव्हतं। तसंच आजूबाजूला जी दुकानं होती त्यातल्या लोकांना सुद्धा ही जागा रिकामी करण्यासाठी सांगण्यात आलं आणि त्यामुळे पुढे होणारी जीवितहानी टळली गेली आहे। आपण पाहतोय चाकण शिरूर रस्त्यावर टायरचं हे दुकान होतं आणि या टायरच्या दुकानाला आग लागलेली आहे। तसंच टायरच्या दुकानामध्ये लागलेली ही आग हळूहळू आजूबाजूच्या दुकानांमध्ये सुद्धा पसरली। आपण पाहतोय चाकणमध्ये टायरच्या दुकानाला ही आग लागलेली आहे। त्यामुळे या आगीत इतकी स्फोटक अशी अवस्था या ठिकाणी आपण पाहतोय। या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला या ठिकाणी माहिती मिळाली। या ठिकाणी वाघोली असणाऱ्या पीएमआरडीच्या अग्निशामक दलाला या ठिकाणी प्राचारण करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे चाकण नगर परिषदेच्या वतीनं अग्निशामक दलाला या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणि या आगीची माहिती मिळत असताना ही आगीची इतकी तीव्रता होती की या आगीमुळे मोठ्या प्रमाणात गॅसचे सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे या आगीच्या जवळ कोणीही आग विझवण्यासाठी जाऊ शकत नव्हतं। प्रशासन यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षित अंतर ठेवूनच नागरिकांना आवाहन करत असताना या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे आणि या जे आग लागलेली आहे त्याच्या काही अंतरावरतीच या ठिकाणी टोरंटो गॅसचा जे मेन पॉइंट आहे तोही आहे आणि या आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचंच भीतीचं वातावरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं। आगीची माहिती मिळताच या ठिकाणी असणारे जे ग्राहक असतील, मालक असतील हे बाजूला पळून गेले असल्याने जीवितहानी मात्र या ठिकाणाहून झालेली नाहीये। अमोल दरे, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय चाकणमध्ये चाकण शिरूर रस्त्यावर टायरचं हे दुकान होतं आणि या दुकानाला आग लागली आणि हळूहळू ही आग आजूबाजूच्या हॉटेल आणि काही लहान सहान दुकानांपर्यंतही जाऊन पोहोचली। आपण पाहतोय सुदैवानं या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। वेळीच सगळ्यांना सावध करण्यात आलं आणि त्यामुळे सगळ्यांनी हा परिसर रिकामा केला।